मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे 9850001555. व्हॉट्सअपद्वारे ज्योतिष मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी व्हॉट्सअपवर अगर मोबाईलवर बोलून नंतरच माहिती टाकावी. प्रत्यक्ष भेट आपण घेऊ शकतात, परंतु अगोदर मोबाईल करूनच यावा. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. इतर दिवशी पण दौरे असतात. काही 1 दिवसाचे, अर्धा दिवसाचे, 8 दिवसाचे, 15 दिवसाचे. म्हणून मोबाईल करून येणं अत्यंत आवश्यक आहे. रावेरमध्ये आल्यावर आपण रेल्वेने आले तर 2.5 किलोमीटर, बसने आल्यावर 5 मिनिटाच्या अंतरावर माझं कार्यालय आहे आणि खाजगी वाहनाने आल्यावर 2 मिनिटाच्या आत. लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे आहे सराफ बाजारात लक्ष्मीनारायण मंदिर आहे. आपल्याला नाही समजलं तर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन आपण विचारणा करून माझ्याकडे येऊ शकतात किंवा मोबाईल करू शकतात. कार्यालयाची वेळ हे 9 ते 2 असते, पण दूरवरचे लोक असले तर कार्यालयाची वेळ वाढू शकते. माझे विचार आपल्याला आवडत असतील तर आणि शेअर करा. इतरांना पुण्याचा लाभ मिळू द्या. आपल्याला पण पुण्य मिळेल आणि मला समाधान मिळेल. व्हिडिओचे विषय हे वेगवेगळे असतात, पण शास्त्रीय पद्धती असतात, शास्त्राला धरून असतात. काही विषय आपण व्रत करतो, आचरण करतो, परंतु त्याच्याविषयी विशेष माहिती आपल्याला नसते. आता आपण एकादशी म्हटलं तर एकादशी भरपूर आहात, दर महिन्याला आहात, पण प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. याची माहिती आपल्याला नसते. एकादशीचं महत्त्व ज्या दिवशी जे आहे त्याप्रमाणे आपल्याला ते व्रत करायचं असते. अन्यथा त्याच्यामध्ये उणीव निर्माण होते आणि आपल्याला लाभ मिळत नाही. आज आहे 2/12/2025. पहाटेचे 2:53 झालेले आहे. सकाळी दौरा करायचा असल्याकारणाने आणि माहिती विशेष महत्त्वाची असल्याकारणाने मला या मध्यरात्री आपणाशी भेटावं लागत आहे. माहिती मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. प्रदोष. राहुल नरेंद्र पाटील यांनी आवाहन केलं की गुरुजी, प्रदोषविषयी आम्हाला माहिती जास्तीत जास्त शास्त्रीय माहिती द्या. हे जळगावला केमिकल कंपनीमध्ये ऑफिसर आहेत आणि संस्कृतीविषयी यांना जिज्ञासा जास्त असते आणि माझ्याविषयी त्यांना आपुलकी आहे, आदर आहे. आणि ही जी माहिती मी प्रसारित करतो ती नोंद करून ठेवतात. त्यासाठी मोठा खर्च पण करतात. जळगावला कालिका माताजवळ ते राहतात. संस्कृतीविषयी अत्यंत आवड आणि अत्यंत सत्य माहिती घेण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो, जिज्ञासा असते. तर प्रदोषविषयी पुष्कळशी माहिती अनेकांना नाही आहे. प्रदोष का केला जातो याची पण माहिती नाही आणि प्रदोषाच्या वेळेला काय घटना घडल्या याचे पण अनेकांना माहिती नाही आहे. कारण कुठलेही व्रत वैकल्याच्या मागे एक घटना आहे, इतिहास आहे, सांस्कृतिक वारसा आहे, परंपरा आहे. गुरुवारचं व्रत करत असताना का करायचं, सोमवारचं व्रत का करायचं, रविवारचं उपवास का करायचा, याच्या मागे शास्त्रीय कारण तर आहेच, परंतु त्याच्यामध्ये सांस्कृतिक वारसा पण आहे.
आणि त्यामागे एक एक घटनाचा उल्लेख पण आहे देवी देवतांचा संबंधित. तर आपण बघणार आहोत. आजच प्रदोष आहे, दिनांक 2/12/2025 तर सुरू झालेली आहे. रात्री तारीख सुरू होते. वार मात्र सूर्योदयाच्या वेळेला सुरू होतो. मंगळवार द्वादशी दिवसात 3:58 पावितो आहे आणि त्यानंतर त्रयोदशी आहे. ही त्रयोदशी सूर्यास्त व्यापिनी असल्याकारणाने ह्याच दिवशी प्रदोष काळ आहे. वार मंगळवार व भाग्य म्हणजे असे की हा प्रदोष मेष राशीचा होत आहे आणि मेष राशीचा स्वामी पण मंगळ आहे व हा मंगळ वृश्चिक राशीत आहे, बलवान आहे, स्वराशी बलवान आहे. रवी शुक्र मंगळ याचा त्रिवेणी योग अत्यंत महत्वाचा होतो आहे. आपण प्रदोष करत नसाल तर हा प्रदोष अवश्य करा. साधा सरळ आहे, निष्ठेने करा. इतर सर्व कार्य बाजूला ठेवा. या योगाचा प्रदोष स्वामी शनी आणि मीन राशीत नवपंचम योगात आहे. पाहून घ्या कसा योग आहे. मंगळवार आहे, मेष राशी आहे, मंगळ वृश्चिक राशीत बलवान आहे, रवी शुक्र मंगळ याचा त्रिवेणी योग झालेला आहे. तिघही ग्रह बलवान आहे आणि या राशीतील शनी मीन राशीतील आणि हा प्रदोष स्वामी आहे, नवपंचम योगामध्ये आहे व यातील शुभत्वाची भर पडत आहे. गुरु शनीचा नवपंचम पण योग आहे व अजूनही गुरु मंगळ प्रदोषाची सुवर्ण योग होत आहे. यात रवी शुक्र नवपंचम योगात आहे. रवी सिंह, मंगळ मेष वृश्चिक. आता रवी म्हटला की सिंह राशी, मंगळ स्वामी म्हटला की मेष वृश्चिक राशी, शुक्र म्हटला की वृषभ तुला राशी, शनी म्हटला की मकर कुंभ राशी आणि गुरु म्हटला की धनु मीन राशी. या मेष वृषभ सिंह तुला वृश्चिक धनु मकर कुंभ मीन या 9 राशींचा नवपंचम योग होत आहे. असे असताना कर्केचा गुरु पण हा राजयोग करत आहे. त्यात चंद्र कर्क राशीचा आहे. मंगळवार उद्याचा प्रदोष म्हणजे आजच, कारण वार हा सूर्योदयाला होतो. जो करेल तो मालामाल होईल, मनातील इच्छा पूर्ण होतील, भाग्यवान व्हाल. यात बुध स्वामी मिथुन कन्या शनीशी षडाष्टकी योग घातक आलेला आहे, परंतु गुरु बुध केंद्र योगाने अशुभत्व कमी पण झालेले आहे. असले हजारो वर्गाने असे योग येत असतात. हे भाग्य वर्तमान पिढीला लाभत आहे. याचा लाभ आपण अवश्य घ्यावा. पूर्णपणे शुभ दिवस आहे आणि शुभ रात्र पण आहे. आता प्रदोष काळ केव्हा असतो? प्रदोष काळ दिवस सूर्योदयापासून प्रदोष काळ कधीही नसतो. आता या ठिकाणी द्वादशीत दिवसात 3:08 पावितो आहे. प्रदोष काळी पुष्कळशे दिवस आपण बघतो आहोत. पुष्कळशी माणसं दिवसासुद्धा उपोषण करतात. आता ही उपोषण तुम्ही धरलं तर हे द्वादशीचं उपोषण नाही होणार का? अधिकाधिक काल 3:58 आहे. मग या दिवशी दिवसा तुम्ही उपोषण केले तर ते लागू होईल का? ते द्वादशीचं उपोषण होईल. त्रयोदशीचं कसं होईल? आणि प्रदोष काळ तर तो दिवसा नसतोच. प्रदोष काळ आपण जर पाहिला तर हा 6 घटीचा असतो. 6 घटीचा पण केव्हा असतो? सूर्यास्तानंतर असतो. आता 6 घटी म्हणजे काय हा एक प्रश्न येतो. ते 1 घटी म्हणजे 24 मिनिटं असतात. आता 1 घटी म्हणजे 24 मिनिटं, तर 6 घटी म्हणजे 144 मिनिटं झाले. कारण 24 गुणिले 6 बरोबर 144, तर याचे 144चे तास होतात 2 तास 24 मिनिटं. म्हणजे सूर्योदयानंतर आपण पाहिलं तर द्वादशी 3:58 आहे. सूर्यास्त तर ह्या दिवशी 5:59 आहे आणि याच्यानंतर आपल्याला प्रदोष काळ लागणार आहे, म्हणजे तो 2 तास 24 मिनिटं. म्हणजे आपल्याला जो प्रदोष काळ जो आहे तो संध्याकाळी 5:29
ते तर आपल्याला या ठिकाणी बघायला हवं तर 8:23 पावे तो प्रदोष काळ आहे. आम्ही ज्या वेळेला गुवाहाटीला शिकत होतो, आमची पत्नी पण सोबत होती, त्यावेळेला ते आम्हाला हातकूनमध्ये प्रदोष करायला लावायचे. तर दिवसभर आम्ही जे काही भिजवलेलं अन्न दोघंही जण खात होतो, परंतु उपोषण मात्र त्यांनी सूर्यास्तानंतरच आम्हाला सांगितलं होतं. आणि आम्ही उपोषण प्रदोषकाळी सूर्यास्तानंतर 5:59 आज आणि रात्री 8:23 पावे तो आपल्याला उपोषण करायचं आहे. दिवसभराचं उपोषण हे प्रदोषकाली होणारच नाही हे लक्षात घ्या. कारण आपल्याला जर एकादशी करायची आहे तर दशमीला करून उपयोग नाही की द्वादशीला करून उपयोग नाही, आपल्याला एकादशीच्याच दिवशी करावं लागेल उपोषण. आपण ह्या काळामध्ये दिनांक 2 डिसेंबर 2025 सायंकाळी 5:59 नंतर रात्री 8:23 पावे तो प्रदोष काळात स्नान करून प्रथम शेंदूर लावलेली श्री गणपती मूर्तीचे पूजन करावे. शेंदूर लावलेली कारण हे मंगळवारचा प्रदोष आहे हे लक्षात घ्या. मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. मसूर डाळीचा लाडू अर्पण करावा. तांब्याचा दिवा, तेल, तूप सर्व काही चालेल तो प्रज्वलित करावा. नंतर शिवमंदिरात जाऊन 8:23 पावे तो किंवा त्यांचे आत शिवदर्शन घ्यावे. मनोकामना सहित अख्खे उडदाचा वडा किंवा नुसते उडीद आपले मनाप्रमाणे किंवा काळे वस्त्र त्या ठिकाणी दान करावे. लोखंडी दिवा, जागृत तेल, तूप तरी चालेल. महाराष्ट्रात ज्या दिवशी प्रदोष असतो त्या दिवशी पूर्णपणे उपवास केला जातो व सूर्यास्ताला उपवास सोडला जातो. आता हा उपवास जर आपण धरला तर 2 तारखेला धरला तर द्वादशी आणि त्रयोदशीचा उपवास हा राहील. पण खऱ्या अर्थाने द्वादशी अधिक व्यापिनी असल्याकारणाने ती द्वादशीचाच उपवास राहील. हा प्रदोषकालीचा उपवास राहणार नाही. प्रदोष काळच या वेळेला नाही तर ते उपोषण प्रदोषकाळी कसे धरले जाईल? कारण प्रदोष हा सूर्यास्तानंतर सुरू होतो. आपण प्रदोषाचा उपवास करताना तो प्रदोष काळात नसल्यामुळे प्रदोषाच्या उपवासाचा अधिक लाभ होणार नाही, धरला जाणार नाही आणि तो मान्य होणार नाही. एकादशीचा उपवास आपणास एकादशीच्या विधीचा किंवा तिथीचा जो काळ असेल त्याच काळात आपल्याला एकादशी करावी लागते आणि आपण करतो. तसेच अनेक जण सोमवार, मंगळवार, गुरुवार देखील करत असतात. पण तारखेवरून करायचे असेल तर तारीख रात्री 12ला बदलते. पण ह्या आता रात्री 12ला बदलत असताना पण आपण दिवसा वार व्रत करीत असतो. कारण वार हा सूर्योदयाला सुरू होतो हे लक्षात घ्या. अरे सूर्यास्तानंतर आपण व्रत संपवतो. तसे बघितले तर सूर्यास्तानंतरही रात्री 12 वाजे पावे तो तारीख हीच असते. असा हा गोंधळ होत असतो. म्हणून शास्त्र पद्धतीने आपल्याला जर करायचं असेल, उपोषण करायचं असेल तर ते आपल्याला सायंकाळी 5:29 नंतर रात्री 8:23 या प्रदोष काळातच करावं. अतएव आपली इच्छा जशी असेल तशी. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो त्यावेळेला प्रदोष काळात अन्नपाणी न घेता केवळ आराधनेचा काळ असतो. आराधना पूर्ण वेळात प्रदोष काळात व्हावी हा उद्देश यामागे असतो. प्रदोष संपल्यानंतर जेवण करायचे असते. दिवसा उपोषण करण्याची गरज नसते असे गुवाहाटीच्या आचरणात आम्हाला आढळून आले. पायात आपण काळा धागा कधीही बांधू नका. तो शनीचा अपमान होतो किंवा तो यमाचा देखील अपमान होतो. मृत्यू हा पायाकडून येत असतो हे लक्षात घ्या नेहमी शास्त्रदृष्ट्या. म्हणून जर आपण पायात काळा धागा बांधला तर मात्र आपण मृत्यू पायाजवळ आणलेला आहे. म्हणून अल्पायुष्य होण्याचं भय या ठिकाणी वर्तवायला हरकत नाही. मनगटात काळा धागा बांधावा. पोळपाट काळ्या रंगाचा लोखंडी असल्यास उत्तम वापरावा. कढई लोखंडाची वापरावी. पुष्कळ स्त्रिया मुलाला नजर लागू नये म्हणून पायाला, तळपायाला काळी टीक लावतात. आता ही पण लावल्याने असल्याने आयुष्य कमी होण्याची संभावना वर्तवायला हरकत नाही. तळपायाला कधीच लावू नये.
कपाळपाटीच्या आजूबाजू म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी काळी टीक लावल्यास हरकत नाही. शनी प्रदोषकाळी धनी होत असतो, म्हणून सूर्यास्तानंतर 2.5 तास प्रथम दार उघडे ठेवावे. दारास तोरण आम्रपान आणि पिंपळपान मिश्रित असे बांधावे आणि बाहेर दिवा जागृत करावा. म्हणजे लक्ष्मीचं पदार्पण, लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी या प्रदोषकाळी व्हायला हवं. प्रदोषकाळ ह्यांचे वैशिष्ट्य काय आहे? आज पावे तो प्रदोषकाळ काय असतो, याचे महत्त्व काय, तर आपणास शिवपूजन, महादेव पूजन, उपवास एवढीच माहिती आपणाला आहे. जी मंडळी पिढीजात प्रदोष व्रत करीत आहेत त्यांना कितपत प्रदोषाची माहिती आहे याविषयी शंका आहे. कारण प्रदोषाची माहिती फारशी ग्रंथामध्ये पण सापडत नाही किंवा इतर व्यक्तींना विचारला पण ते पण सांगत नाही. या प्रदोषाची रूपरेखा कशी याविषयी अनेक जण अनभिज्ञ आहे. तो सांगण्याचा प्रयत्न आज माझा आहे. या प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्त झाल्यावर 60 घटिका सर्व देवी देवता 33 कोटी देवी देवता कैलास पर्वतावर जमतात. शिवशंकराचे पूजन करण्यासाठी सर्व देवी देवता या काळामध्ये पूजन करीत असतात आणि या पूजनाच्याच वेळेला काळाला आपल्याला प्रदोष करायचा असतो आणि शिवपूजन करायचं असते, म्हणून आपण देवास समवेत असतो हे लक्षात घ्या. सरस्वती वीणा वाजून येते, इंद्र हत्तीवरून येतो, ब्रह्म ताल धरून येतात, लक्ष्मी गीत गाऊन येते, विष्णू शंख वाजवून येते. या समयेत गंधर्व, यक्ष, विद्याधर, अप्सरा असे सर्व शिवभक्तगण शंकराकडे आपल्याला जाताना दिसतात आणि शिवपूजनासाठी आपल्याला आता जाऊन त्या कैलास पर्वतावर शिवपूजन करतात. म्हणून सूर्यास्त ते 2 तास 24 मिनिटाच्या आतचा हा प्रदोष काळ महत्त्वाचा आहे. ह्या काळात अन्न जल न घेता एकाग्रपणे शिवाची आराधना, शिवाचे पूजन आपणास करावायचे आहे. गर्भवती महिला, आजारी रुग्ण, वृद्धगण, लहान मुले मुली ह्यांनी कुपोषण न करता सर्वसाधारण पूजनाचा प्रयत्न करावा. माता पिता पूजन प्रथम करावे. तुम्हाला कुठलंही व्रत करत असताना तुम्ही देवाजवळ अहोरात्र बसले, गंगेत अहोरात्र बुडकी मारली तरी तुम्हाला यश, लाभ, पुण्य मिळणार नाही. प्रथमतः माता पित्याचं पूजन करूनच तुम्हाला कुठलंही आचरण करायला हवं. प्रथम माता पिताचे पूजन करा, नमस्कार करा, आशीर्वाद घ्या, चौरंग घ्या, त्यावर काळे वस्त्र किंवा पांढरे वस्त्र आच्छादित करा, त्यावर उडीद अख्खे पसरवा, त्यात महादेवाचे लिंग किंवा फोटो फ्रेम उभी ठेवा. तीळ, करडई, सूर्यफूल, मोहरी, एरंडी ह्या तेलाचा लोखंडी दिवा जागृत या ठिकाणी करा. पांढरी फुले पूजनात वापरावी. नैवेद्य काळे फुटाणे, गूळ, तीळ आणि सुंठ बारीक करून प्रसाद तयार करावा आणि तो महादेवाला अर्पण करून आपण ग्रहण इतरांना द्यावा. पूजनात अगरबत्ती, दीपक जागृत करावे. बेलाची 111 पाने घ्या. ती नाही मिळाली तर पिंपळाची 11 पाने घ्या. ती नाही मिळाली तर आंब्याची 111 पाने घ्या. आणि ती पण नाही मिळाली ती आपल्याला जे काही वृक्ष जवळ असेल त्या वृक्षाची घेतली तरी चालेल. आणि ही एक एक पान आपल्याला पाण्यात बुडवायचं आहे आणि मंत्र म्हणून ते आपल्याला हे पान महादेवाच्या पिंडीवर किंवा फोटोवर अर्पण करायचं आहे. ओम उमा महेश्वराय मम मनोकामना इच्छा सफलांती गौरी शंकराय नमस्तुभ्यम नमस्तुतैः. हा मंत्र एक एक पान वाहताना म्हणायचा आहे. पुन्हा मी तुम्हाला म्हणून दाखवतो. ओम उमा महेश्वराय मम मनोकामना इच्छा सफलांती गौरी शंकराय नमस्तुभ्यम नमस्तुभ्यम नमस्तुतैः. रात्री 1 वाजेपावे तो जागरण करावे, नंतर झोप घ्यावी. मांसाहार, अंड, पान, तंबाखू, गुटखा, शय्या, शरीर संबंध आणि असत्य ह्या गोष्टी टाळाव्यात. फलप्राप्ती, यामुळे संतान प्राप्ती, संतान संस्कृतीशील, दीर्घजीवन, संतानाचं, आपलं स्वतःचं, कुटुंबियांचं, आरोग्यसंपन्न, धनसंपन्नता, विवाह, कर्जमुक्ती, यश,
असे आपल्याला या ठिकाणी आहे. आई वडिलांचे पूजन नित्य रोज आपण करायला हवे. आपल्या मनातील ज्या काही इच्छा असेल त्या मुलांविषयी जास्त इच्छा असेल, कारण हा प्रदोष जो काळ आहे, प्रदोषाचं मुख्य वैशिष्ट्य हे संतानाविषयी जास्त सांगितलं गेलेलं आहे. म्हणून हा संतानाविषयी तुम्हाला जे काही अपेक्षा आहे, ज्यांना संतान नाही आहे, विवाह होऊन अनेक दिवस झालेले आहे, अनेक वर्ष झालेले आहे, त्यांनी हे व्रत अवश्य करावं. असं ज्यांची संतानचं वागणं विचित्र आहे, हट्टीपणाचं आहे, जिद्दीपणाचं आहे, व्यसनाधीनता आहे, अभ्यासात लक्ष लागत नाही आहे, आजारी आहे, खोड्या करणार आहे, घराण्याविषयीच्या विरुद्ध वागणं आहे, नको त्या मैत्री संबंधात अडकलेले आहे, संतान आजारी आहे, रुग्ण आहे, समस्या आहे, अभ्यासात लक्ष नाही आहे, आपल्या मुलाबाळाविषयी जे काही असेल त्यांच्यासाठी, त्यांना यश मिळण्यासाठी हे व्रत अवश्य केलेलं फलदायी आहे. आणि हे हजारो वर्षाच्या नंतर असा योग, मी तुम्हाला जो ग्रहयोग सांगितला तो आलेला आहे. परिपूर्ण शुद्धता या 2 तारखेच्या प्रदोष काळात येत आहे. याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा. अर्थप्राप्ती होईल. कर्जमुक्तीसाठी सुद्धा आहे, कारण मंगळवारी आलेला जो योग असतो तो कर्जमुक्तीसाठी असतो. पैशाची आवक, लक्ष्मीची आवक, लाभाचा एक, व्यापाऱ्यांनी स्टॉक केले असेल त्यांचा लाभ मिळावा, ज्यांना पगार आहे, कमी पगार आहे, त्यांची पगारवाढ व्हावी, जो रोजंदारी आहे त्यांना रोजगार वाढवावा, लक्ष्मीची आवक व्हावी. आता लक्ष्मीची आवक होत असताना आपल्याकडे जी शुद्ध लक्ष्मी असेल तर शुद्ध लक्ष्मी ही अधिक व्यापिनी असते आणि ती लवकर जल देणारी असते. अशुभत्व लक्ष्मीला थोडा त्रास होतो, हे लक्षात घ्या. असं असताना प्रदोषकाळीमध्ये आपण पाहिलं की लक्ष्मी येते, संतांविषयी आपल्या प्रश्न समस्या सुटतात, संतान प्राप्ती होते, विवाह लवकरसुद्धा होतो, घटस्फोटाचे प्रमाण असेल ते पण नाहीसं होते, आपली इच्छा असेल तर आपलं मिलन पण होते, कोर्ट कचेरीचं विजय पण होतो, कारण कोर्ट कचेरीचा कारक ग्रह पण शनीच असतो. वकील लोकांना पण हा उत्तम आहे, आरोग्य लाभ होतो आणि धनसंपन्न आणि येते. हा म्हणजे एकूण जर सर्व विषय आपण मानवी जीवनातले घेतले, स्त्री पुरुष, मुलं मुली, विवाहित अविवाहित सर्वांना प्रदोष करणे हा प्रदोष निदान तरी करावा, असं माझं तुम्हाला आग्रहाचं सांगणं आहे, मार्गदर्शन आहे. कारण तुम्ही सुखी संपन्न व्हावं ही माझी इच्छा आहे. तुमच्या मनातील इच्छा संपूर्ण पूर्ण व्हाव्या अशी माझी इच्छा आहे. तुम्ही धनसंपन्न व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला सर्व कार्यात यश मिळावं अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला वैभव प्राप्त व्हावं, आरोग्य प्राप्त व्हावं, दीर्घायुषी व्हावं, सुखसमाधान राहावं, हा माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. पण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर हे त्यांचंच कार्य असल्याकारणाने त्यांचा पण आशीर्वाद स्वर्गातून आपल्याला निश्चितच प्राप्त होणार आहे. प्रदोष करा, यश मिळवा, हे आता घोषवाक्य आपण या दिवशी म्हणणार आहोत. मी तुम्हाला जे काही मंत्र दिलेला होता तो मंत्र आपण अवश्य म्हणा असं मी सांगेल. पुन्हा मी मंत्र जाप तुम्हाला म्हणून दाखवतो. ओम उमा महेश्वराय मम मनोकामना इच्छा सफलांती गौरी शंकराय नमस्तुभ्यम नमस्तुतेय. पुन्हा म्हणून दाखवतो. ओम उमा महेश्वराय मम मनोकामना इच्छा सफलांती गौरी शंकराय नमस्तुभ्यम नमस्तुतेय. हा मंत्र जाप लिहून घ्या. एक वही करा, चांगल्यापैकी ज्याला कापडी लावलेली वही अशी सुंदर करा आणि त्या वहीमध्ये आपण हे सर्व लिहित चला, मार्गदर्शन करा. कारण असलं मार्गदर्शन करणारे फार थोडे आहे. मी आता रात्री तुम्हाला 2 वाजेचं 2:45 वाजेच्या सुमारास तुम्हाला का करतो आहे, मार्गदर्शन करण्याची इच्छा ही जी प्रेरणा मला मिळाली माझ्या स्वर्गीय पत्नीपासून, आता स्वर्गीय पत्नीपासून मिळालेली असताना या प्रदोषकाली
स्वर्गीयांचं नामस्मरण करणं, नमन करणं पण आपल्याला जरुरीच आहे. आणि अशी जी माहिती मी मूल्यवान देतो ते आपल्या पुढच्या पिढीला अवगत व्हावी म्हणून लिहून ठेवणं, संग्रही करणं अत्यंत आहे. माझे जे हे मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे इतरांना शेअर करा. त्यांना पुण्य मिळेल, आपल्यालाही पुण्याचा लाभ मिळेल, मला समाधान मिळत जाईल आणि मला प्रेरणा मिळत जाईल. कोणाला माझ्याविषयी काही लिखित काही मनोगत लिहायचं असेल तर पण मात्र ते लिखित स्वरूपात लिहा, कारण लिखित स्वरूपात हे वाचण्यात राहते, संग्रहात राहते आणि कधी काळी आपला मोबाईल आला तर त्यावेळेला संवादसुद्धा साधला जातो. माझं वय 78कडे जात आहे. उद्याच्या क्षणाला मी असेल नसेल, परंतु आपलं हे संबंध राहणारच आहे. जसे माझे पत्नीचे संबंध तुमच्याशी पण आहेत, माझ्याशी पण आहेत, जोडलेले पण आहेत. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया आणि आजचं समापन करूया.